नमस्कार मैत्रिणींनो. आपण स्त्रियांनी स्वतःसाठी वेळ देणं हे खूप महत्वाचं आहे. घरातले काय म्हणतील, लोक काय म्हणतील, असं लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आनंदाने आपलं जगणं हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर आपण आपल्या स्वतःवरती प्रेम करायला पाहिजे. आपण नाही म्हणायला शिकायला पाहिजे. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वतःलाच विसरून जातो आणि स्वतःला भरपूर असा त्रास देतो. गरज नसताना सुद्धा आपण हो म्हणतो आणि सगळ्यांचं सगळं करत बसतो. होय, लोक काय म्हणतील हे विचार सोडून द्या. लोक बोलणारच. तुम्ही चांगलं केलं तरीही आणि वाईट केलं तरीही. तेव्हा मग काय करायचं, तर स्वतःच्या मनाला जे योग्य वाटेल तेच करायचं. जसं की पहा, आपण आपल्यासाठी जगलो तरच त्या आयुष्याचं काहीतरी अर्थ आहे. त्यासाठी स्वतःला फर्स्ट प्रायोरिटी समजा. तुमचं आयुष्य आहे, तुमचं शरीर आहे, तुमचं मन आहे. सगळ्यांची काळजी घेता घेता स्वतःला तुम्ही विसरू नका. रोज किमान 20 ते 30 मिनिट फक्त स्वतःसाठी ठेवा. त्यात तुम्ही काहीही करू शकता, काहीही, अगदी काहीही, पण फक्त स्वतःसाठी. स्वतःशी मैत्री करा, स्वतःशी बोला, स्वतःचं मन समजून घ्या. आपली आवडती गाणी ऐका, लिहा, फिरायला जा, वाचन करा, योगा करा. काहीही तुम्हाला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे ती गोष्ट करा, पण स्वतःसाठी तुम्ही थोडा का होईना वेळ द्या. आणि लोकांसाठी जगणं थोडस बंद करा. कारण आपण पूर्ण आयुष्य जरी घातलं तरी लोक कधीच म्हणणार नाहीत की हो बाई तू माझ्यासाठी केलंस, किंवा हो तू आमच्यासाठी केलंस. इव्हन त्यात आपले घरातले सुद्धा आले, जसे की आपले मुलं, आपले मिस्टर, नंतर आपले सासू सासरे, कोणीही घरातले कोणीही म्हणणार नाही की हो तू तुझं आयुष्य सॅक्रिफाईस केलंस आणि आमच्यासाठी तुझं आयुष्य पूर्ण खर्ची केलंस. नाही, ते काय म्हणतील, काय झालं मग, तू थोडीच वेगळं केलंस, सगळंच करतात की, असं म्हणतात. त्यामुळे लोक काय म्हणतील, घरातले काय म्हणतील हा विचार सोडा आणि आपल्यासाठी जगा. मैत्रिणींनो, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये, आपल्या नात्यामध्ये, आपल्या बहीण भावांमध्ये प्रत्येकाचं काही ना काही कमी जास्त असतं. कोणाला जास्त असतं तर कोणाला कमी. कारण प्रत्येकाचा ज्याचा त्याचा संघर्ष असतो, स्ट्रगल असतो. तर तुलना करणं आपण बंद करायला पाहिजे. कारण प्रत्येक स्त्रीची परिस्थिती वेगळी. दुसऱ्यांच्या आयुष्याची तुलना न करता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या आणि आहे त्यात आनंदी राहा. कारण कसं ना, सध्याचं असं ट्रेंड आहे की दुसऱ्याची स्टोरी, स्टेटस किंवा फोटो फेसबुक वरती हे ते सगळं पाहून इतकं असं आपल्याला मनातल्या मनात वाईट वाटत असतं की अरे तिची लाईफ किंवा त्यांची लाईफ किती छान आहे, किती मस्त आहेत, आणि आपण पाहिलं तर असे दळभद्री 18 विश्व आपल्या दारिद्र्य नशिबी पुजलेलं असं आपण म्हणत असतो. पण नाही, दुसऱ्यांशी तुलना करणं बंद करा. आहेत त्यात आनंदाने राहा. आपल्या मनाला शांतता देणाऱ्या गोष्टी करा. जसं की पहा, माझ्या मनाला किती शांतता मिळत आहे. अख्खं 5 लिटरचं जो तो जार होता ते सगळं यशने सांडून दिलेलं आणि संपूर्ण घरभर पाणीच पाणी केलेलं. स्वतःसाठी वेळ द्यावा म्हटलं तर हा डोक्याला ताप झाला. आता करणार काय? तो आहे छोटा आणि त्याला मारूही शकत नाही. परत त्याला मारलं की त्याला ताप येतो. त्यासाठी मी शक्यतो त्याला मारणं टाळते. तर पहा ना, किती एकदम मोठ्यासारखं तोही लगेच बाहेर जाऊन टी शर्ट आणलेला आहे आणि पुसून घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता मारून तर काही होणारच नाही. घे बाबा म्हटलं, केक खा. तर पहा किती छान पैकी तो केक खात बसला आहे. हे अगदी लहान मुलांसारखं आपण जगायला पाहिजे. आहे त्या परिस्थितीमध्ये कितीही काहीही झालं तरी आनंदी राहायचं आणि तो क्षण जगून घ्यायचा. पण आपण काय करतो, कुरकुर करत बसतो, लोकांकडून अपेक्षा करत बसतो आणि स्वतः दुःखी राहतो. त्यासाठीच आपल्या स्वतःच्या प्रगतीवर तुम्ही लक्ष द्या. मनाला शांतता देणाऱ्या गोष्टी करा. मन शांत ठेवाल तर लोकांचे शब्द आपल्याला कमी टोचतील. आपण काहीही करू शकता, जसं की योगा, सकाळचं चालणं, ध्यान, प्रार्थना. हे जर केलं तर आपल्या मनाला नक्की शांतता भेटत असते.
इकडे पहा, मनाला किती शांतता भेटत आहे. ते इतका आवडला केक, किती प्लेट चाटून चाटून खाणं सुरू आहे. सगळं विसरून गेला तो, किती कुटाणा झालेला आहे ते. इकडे माझं नाही म्हटलं तरी जवळपास 30 ते 35 मिनिट माझे नुसतं ते पाणी काढण्यात गेलं, कारण की सगळीकडे पाणी गेलेलं. फ्रीजच्या खाली, वॉशिंग मशीनच्या खाली, तिन्ही रूम मध्ये, कारण की मध्ये किचन आहे, इकडे बेडरूम आणि इकडे हॉल. मग ते पाणी सांडलं तर इतक्या असं स्पीडनी, फोर्सनी ते सांडलं की सगळीकडे ते पाणी उतार खालीवर असल्यामुळे ते सगळीकडे झालं. त्यातल्या त्यात जो भांड्याचा रॅक आहे त्याच्या खाली मी काही सामान ठेवलेलं आहे तिथे सुद्धा. तर पहा, फ्रीजच्या खालचं पाणी काढण्यासाठी पहिले मी स्विच बंद केलेलं, कारण की मी घरात एकटीच आहे. जर काही कुटाणाच जर झाला तर मग काय करायचं ना, एकतर दार पण बंद असतं. मग स्विच बंद करून त्याच्या मागून दोन्ही साईडनी त्याच्या खालून असं पाणी मी जेवढं मला पुसून घेता येईल तेवढं पुसून घेतलं. आता काय करणार, झाला कुटाणा. तोही म्हटला असेल की आई असं काही घरात लक्ष देत नाहीये, असंही काही पुसून घेत नाहीये, वरवरच पुसून घेते, तर चला आपण तिला कामाला लावू. तर चला, मजाकाचा एक भाग झाला. तसं नाही, मी दररोज घर स्वच्छ करून घेत असते आणि दररोज पोछा मारून घेत असते. दर 15 दिवसात मी पूर्ण घराची डीप क्लिनिंग करत असते. तर सगळं पाणी मी पुसून घेतलेलं. ऑलरेडी इतके भांडे होते आज की विचारूच नका, खूप खूप भांडे. म्हणजे तर मला असं झालेलं आहे की यदा कदाचित मी जर व्हायरल झाले ना, तर जसं प्रत्येक लेडीज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे व्हायरल होते, तसं मी ना भांड्यावाली बाई म्हणून नको व्हायरल व्हायला. कारण की रोज जास्त असतात ते भांडेच, आणि ते तेवढे भांडे मला कसं आता घासणंच आहे ना, कारण की रोज आपल्याला ते लागतातच. आणि परत परत तेच ते भांडे मला नाही वापरावं वाटत. काही जणींना अशी सवय असते की थोडस हे झालं की लगेच धुवून ठेवायचं आणि वापरून घ्यायचं. मी तसं नाही करत, मी परत सगळे स्वच्छ क्लीन झाडून घेत असते. तर हे पहा, आमचं ट्रॅक्टर तुटलेलं होतं, तर ते ट्रॅक्टर त्या दिवशी पप्पाने एक DIY केलेला आणि ते व्यवस्थित ट्रॉली ट्रॅक्टरला लावून दिलेली. तर हे पहा, हे डेली रुटीन मी त्या दिवशी परीला सांगितलेलं की रोज रात्री झोपायला उशीर होतो आणि सकाळी मग उठावं वाटत नाही. म्हणजे 8:30ला आम्ही झोपायचं ठरवलेलं, तर आम्ही सकाळी उठतोच 8:30 वाजता, जेणे की परीला 9 वाजता जायचं आहे. सगळं इतकं असं हे झालेलं आहे, इतका आळस भरलेला आहे, थंडीमुळे की कशामुळे माहित नाही, पण सकाळी उठावंसच वाटत नाही. तो टाइम टेबल आम्ही नुसता लिहिलेला आहे, पण फॉलो कोणीही करत नाही. तर पहा, सगळं स्वच्छ आवरून झालेलं आहे. आणि पहा, हॉलमध्ये बसल्या बसल्या किती नाटकं चालू आहेत. पाहायचं आहे पण कसं बोलायचं नाही, शांत राहायचंय. तर कसं एका डोळ्याने असं पाहत आहे. मग सगळं आवरून करून घेतलं. मग हे पहा, संत्री होती, संत्री सोलून त्याला दिली, कारण की त्यानं केक खाल्लेला आहे आणि तो बोलला मला केक नाही खायचा. तर मग मी घेतलं इथं केक खाण्यासाठी. तर हे पहा, कधी नव्हे ते 5 वर्षात हा केक आणलेला आम्ही विकत. तर किती केकवाले, बेकरीवाले पण हे राहतात, एकदम एकाच लेअरला त्यांनी ते चोकोस टाकलेले आहेत आणि बाकी कोठेही नाही. आणि आपण घरच्या घरी जर बनवले ना, तर भरभरून प्रत्येक लेअरला नको नको तेवढा आपण टाकत असतो आणि छान पण लागतं ते. मार खाल्ला नाही म्हणून पहा किती हात घेऊन असं शांत झोपलेला आहे. गॅलरीमध्ये उन्हात बसले होते, बसल्या बसल्या सहजच क्लचर काढलं आणि केसांमध्ये असा हात फिरवला होता. इतका कोंडा गळत होता की खूपच. मग काय, लगेच कोरफड होती तिथेच गॅलरीत, घेतली तोडून आणि बसले मग केसांना लावत. इथे मी थोडस बोलून पण केलेलं होतं व्हिडिओ, पण बाहेरचा आवाज खूप येत होता, मुलांचा गोंधळ खूप होता, कारण की शेजारचे मुलं आलेले, शाळा सुटलेली, तर मग ते खूप गोंधळ करत होते. त्यामुळे मग मी व्हॉइस ओव्हरच करत आहे. तर हे पहा, पाण्याची टाकी पण भरली आहे. आणि हा पहा कढीपत्ता, जेणे की 7 वर्ष झाले, नाही 6 वर्षापासून माझ्या सोबत आहे. तर उद्या मी केसांना हेअर मास्क लावणार आहे. तर त्यासाठी आजच आपल्याला हे प्रिपरेशन करून थोडीशी ठेवायची आहे. तर हेअर मास्क हे घरगुती असणार आहे. तर त्यासाठी मी हे राशनचे तांदूळ घेतलेले आहेत. हे पहा, भिजवून घेतले आहेत मी, 1-2 पाण्याने धुवून घेतले आणि हे तांदूळ मी धुवून घेतले आहेत. नंतर हे आहे मेथी दाणा, हे सुद्धा मी भिजवले आहेत, जस्ट मी आत्ताच भिजवलं. हे मेथी पण आहे. आणि ही आहे कलोंजी. हे पहा, ही कलोंजी. आणि नंतर आहे हे फ्लेक्स सीड्स, म्हणजे अळशी, म्हणजे जवस.
हे पहा, हे आपल्या केसांसाठी एकदम चांगलं आहे. तर हे मी घेतलेलं आहे. तर ह्यातून तुम्हाला फक्त हेच माहिती नसेल, बऱ्याच जणींना असा प्रश्न पडेल की कलोंजी म्हणजे काय. तर हे पहा, कलोंजी म्हणजे आपल्या हे कांद्याच्या बिया असतात. तर हे पहा, हे 50 ग्रॅमचं आहे. हे 20 रुपयाला भेटलेलं आणि हे कुठेही भेटतं. बेस्ट बास्केटमध्ये, रिलायन्समध्ये, डीमार्टमध्ये, कोणत्याही सुपर मार्केटमध्ये हे आपल्याला सहज आपल्याला उपलब्ध होऊन जातं. आणि हे काय एवढं काही जास्त महाग पण नाही. 20-25 रुपयाला हे भेटून जातं. हे एकदा आणलं की बरेच दिवस आपल्याला वापरता येतं. तर ही आहे कलोंजी आणि ही जवस, मेथी आणि राशनचे तांदूळ, ह्या सगळ्या जिन्नस तर आपल्याकडे असतातच. तर उद्या आपण ह्याचा हेअर मास्क बनवणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नंतर छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ॲश क्रिश पवार वरचे व्हिडिओ पाहत राहा. बाय.